Morning all. We are studying unit number 4 PLC fundamentals. In this lecture we are going to study types or classification of PLC and then different IO devices. Previous lecture मध्ये आपण different parts of PLC and function of that parts study केले. Okay. Then PLC classification. Okay. There are two types of PLC, fixed PLC and modular PLC. First, we will see what is fixed PLC. The name indicates fixed. Okay, fixed means it is permanent. It is related to IO devices or IO ports. In fixed PLC, there are fixed input-output ports. Okay, this type of PLC is most commonly called the fixed IO PLC. Fixed IO actually stands for fixed input/output. When you buy compact PLC, you will notice that the input section and the output section of the PLC are integrated into the microcontroller itself. डायग्राम मध्ये दाखवलंय की जो फिक्स्ड पीएलसी आहे, फिक्स्ड पीएलसी ला आयओ जे आहेत म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट्स किंवा नंबर ऑफ आयओज जे आहेत ते आपण फिक्स्ड जे मॅन्युफॅक्चररने डिसाइड केलेले असतील अशा टाइपचे सपोज मल्टिपल आयओज म्हणजे 28 असतील किंवा 12 असतील आणि आउटपुट पण 28 किंवा 12 असतील तर अशा टाइपने आयओ युजर त्याला एक्सपांड करू शकत नाही अशा टाइपचे पीएलसी means that every type of output or input is fixed and is determined by the manufacturer. म्हणजे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस किती कनेक्ट करायच्या हे मॅन्युफॅक्चररने डिसाइड केलेलं असतं आणि जेव्हा युजर त्या डिव्हाइसला बाय करायला जाईल तेव्हा अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन तो चूज करेल. Furthermore, the number of inputs and outputs may not be expanded in this type of PLC. म्हणजे सपोज मिनी पीएलसी घेतला म्हणजे मिनिमम इनपुट आउटपुट करू शकत असेल असा पीएलसी युजरने खरेदी केला तर काही दिवसानंतर जर वाटलं की मीडियम पीएलसी पाहिजे किंवा लार्ज पीएलसी पाहिजे की नंबर ऑफ आयओ डिव्हाइसेस जास्त असायला पाहिजे तर त्याच पीएलसी मध्ये एक्सपांड करू शकत नाही अनदर पीएलसी त्यासाठी घ्यावा लागतो. मग फिक्स्ड पीएलसी चे ड्रॉबॅक काय की जे नंबर ऑफ आयओज आहेत ते फिक्स्ड असतात एक्सपांड करू शकत नाही. ओके, दिस इज फिक्स्ड पीएलसी. देन मॉड्युलर पीएलसी. The modular PLC is a type that allows multiple expansions of the PLC system through use of modules. Hence the term modular. Modular का म्हटलं कारण नंबर ऑफ आयओज किंवा अदर काही एक्सपांड करायचे असतील मेमरी किंवा आयओ डिव्हाइसेस ओके किंवा अदर कम्युनिकेशन मॉड्यूल्स हे जर एक्सपांड करायचे असतील तर मॉड्यूल्स यूज केले जातात. सेपरेट मॉड्यूल म्हणजे या पीएलसीचं रॅक टाइप स्ट्रक्चर असतं आणि प्रत्येक कप्प्यामध्ये एक मॉड्यूल इन्सर्ट केला जातो. डायग्राम मध्ये दाखवले आयओ सिस्टीम साठी वेगळाच स्पेस आहे, कम्युनिकेशन मॉड्यूल साठी वेगळा, कंट्रोलर, पॉवर सप्लाय इट्सेट्रा. म्हणजे रॅक टाइप स्ट्रक्चर असतं आणि प्रत्येक पार्ट मध्ये आपण एक्सपान्शन करू शकतो. ओके, आणि ही हा जो पीएलसी आहे तो मॉड्यूल्स यूज करून मॅन्युफॅक्चरिंग केला यामुळे या पीएलसी ला मॉड्युलर पीएलसी असं म्हटलंय. Modules gives the programmable logic controller additional features like increased number of IOs and they are usually easier to use because each component is independent of each other. मग हा जो मॉड्युलर पीएलसी आहे या मॉड्युलर पीएलसीचं फीचर म्हणजे फर्स्ट इट इन्क्रीज द नंबर ऑफ आयओ युनिट्स. आयओ युनिट जास्त असतात फिक्स्ड पीएलसी पेक्षा ऍज वेल ऍज दे आर युजली इझियर टू यूज करण्यासाठी इझी आहेत बिकॉज इच कॉम्पोनंट इज इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. प्रत्येकापासून तो इंडिपेंडंट असेल म्हणजे जे वर्किंग आहे टोटल पीएलसीचं किंवा सपोज आयओ डिव्हाइसेस कनेक्ट करायचे असतील त्यासाठी सेपरेट प्लेसेस असतात.
मग त्या प्लेसेसला डिफरंट आयओ डिव्हाइसेस कनेक्ट केलेले असतात आणि ते इंडिपेंडंट असतात, त्यांचे वर्क इंडिपेंडंट असतं. याच्या अपोजिट मध्ये फिक्स्ड पीएलसी मध्ये आहे. फिक्स्ड पीएलसी मध्ये नंबर ऑफ आयओज कमी असतात ऍज वेल ॲज फिक्स्ड असतात आणि ते मॅन्युफॅक्चररने डिसाइड केले जातात की नंबर ऑफ आयओज किती ठेवायचे. द पॉवर सप्लाय, कम्युनिकेशन मॉड्यूल, इनपुट आउटपुट मॉड्यूल all are separate to the actual microcontroller, so you have to manually connect them to each system. Okay, मग या टाइपच्या पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे, कम्युनिकेशन मॉड्यूल सेपरेट आहे, इनपुट आउटपुट मॉड्यूल वर्किंग कंडिशनला आणायचं असेल तर हे ऑल पार्ट इंटरकनेक्ट करावे लागतात युजर्सना. म्हणजे आयओ सिस्टीम, कम्युनिकेशन मॉड्यूलला किंवा पॉवर सप्लाय जो आहे तो प्रत्येक मॉड्यूलला जर द्यायचा असेल तर वायर थ्रू कनेक्शन मेड करावं लागतं की जेव्हा पीएलसी कंट्रोल एलिमेंट म्हणून यूज करायचं त्यावेळेस. A type of modular PLC is the rack mounted or rack mount PLC. In a rack mount PLC, the communication module of the PLC resides in the rack itself, so all connections are centralized. ओके, मग या टाइपच्या पीएलसी मध्ये म्हणजे मॉड्युलर पीएलसीचं जे स्ट्रक्चर आहे मी अगोदरच सांगितलं रॅक माउंटेड आहे. ओके, रॅक माउंट पीएलसी यामध्ये काय होतं, जो कम्युनिकेशन मॉड्यूल आहे तो रॅक मध्ये इन्सर्ट केलाय आणि ऑल जे आयओ सिस्टीम्स असतील किंवा अदर आउटर डिव्हाइसेस असतील यांच्याशी जर कम्युनिकेशन परफॉर्म करायचं असेल तर या कम्युनिकेशन मॉड्यूल थ्रू केलं जातं आणि हे यांचं जे स्ट्रक्चर आहे, कनेक्शन जे आहे ते सेंट्रलाइज्ड आहे. ओके, म्हणजे सेंट्रल टू दी कंट्रोलरला कनेक्ट केलेलं असेल. ओके, म्हणजे एकाच कंट्रोलरला हे ऑल जे एलिमेंट्स आहेत कनेक्ट केले जातील, कम्युनिकेशन मॉड्यूल कनेक्ट केला जाईल किंवा मेमरी कनेक्ट केली जाईल किंवा पॉवर सप्लाय. ओके, म्हणजे जसं फिक्स्ड पीएलसी मध्ये की ऑल जे कॉम्पोनंट आहेत त्यांचं कनेक्शन as well as number of IOs etc are decided by the manufacturer, and in modular PLC separate modules are there is a rack type structure of this type of PLC and each rack contains the IO device, communication module, then power supply, controller, etc, and user have to make the connections to before the use of PLC for control as a controlling element. Okay, पीएलसी जेव्हा कंट्रोलिंग एलिमेंट म्हणून यूज करायचं असेल तेव्हा युजर्सला हे जे कनेक्शन आहे ते मेड करावे लागतात. ओके, देन देअर आर 3 टाइप्स ऑफ मॉड्युलर पीएलसीज डिपेंडिंग अपॉन दी नंबर ऑफ आयओज. नंबर ऑफ आयओज नुसार पीएलसीचं 3 टाइप मध्ये क्लासिफिकेशन केले, स्मॉल पीएलसी, मीडियम पीएलसी, लार्ज पीएलसी. स्मॉल पीएलसी मध्ये ऑब्विसली नंबर ऑफ आयओज जे आहेत ते कमी असतील. मीडियम पीएलसी मध्ये नंबर ऑफ आयओज स्मॉल पेक्षा थोडेसे जड असतील आणि लार्ज पीएलसी मध्ये नंबर ऑफ आयओज जास्त असतील. ओके, बघूयात आपण व्हॉट इज स्मॉल पीएलसी. स्मॉल पीएलसी इज हॅव्हिंग लेस दॅन 100 आयओज. स्मॉल पीएलसी हॅव्हिंग मेमरी फ्रॉम 2 KB to 10 KB. स्मॉल पीएलसी नंबर ऑफ आयओज किती असतात, लेस दॅन 100. जर लेस दॅन 100 आयओज असतील तर ते पीएलसी स्मॉल पीएलसी म्हणून कन्सिडर केले जातात. अँड मेमरी small PLC having memory from 2 KB to 10 KB, very less memory for small PLC. Then capable to provide small machine applications. Application काय आहे मग small PLC चं, capable to provide small machine applications. Okay, then medium PLC. Okay, medium PLC consists of up to 2048 IOs. Okay, medium PLC चा number of IOs किती असतील, 2048 IOs. Memory up to 32 KB. बघा, स्मॉल पीएलसी मध्ये नंबर ऑफ आयओज लेस दॅन 100 होते अँड मेमरी फ्रॉम 2 KB to 10 KB. म्हणजे मेमरी साईज आहे ती पण इन्क्रीज झाली आहे आणि नंबर ऑफ आयओज जे आहेत ते पण इन्क्रीज झाले. ओके, कम्पेअर करून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, okay, large PLC. What is large PLC? Large PLCs have up to
8192 IOs. लार्ज PLC ला किती IOs असतील? 8192 IOs. बघा. And memory up to 750 KB. Memory किती आहे? 750 KB and number of IOs 8192 IOs. In this PLC, memory can be added without disturbing the executing program. हे जे लार्ज PLC आहेत, लार्ज PLC ला नंबर ऑफ IOs जास्त आहेत, 8192 IOs आहेत, as well as memory up to 750 KB. And in this type of PLC, memory can be added while executing the program. Program execute होत असताना without disturbing the executing program, user can add the memory in the large PLCs. Okay, this type of PLCs are costly, then flexible, and low maintenance is required for that. Large PLC are more costly, they are flexible, and it requires less maintenance. Okay, बघा स्मॉल PLC मध्ये नंबर ऑफ IOs 100 अप टू 100 IOs असतील, म्हणजे लेस दॅन 100, आणि मेमरी किती आहे? 2 KB to 10 KB, and it is capable to provide small machine applications. Medium PLC consists of up to 2048 IOs and memory up to 32 KB. Large PLC having a 8192 IOs and memory 750 KB. And in large PLC, we can add memory without disturbing the executing program. Okay. And large PLC are costly, flexible, and low maintenance is required for large PLCs. Okay. It is widely used in industries. Industrial applications साठी large PLC use केला जातो because there are multiple number of IOs required. Okay. इंडस्ट्रीज मध्ये जे IOs आहेत ते मल्टिपल लागतील किंवा लार्ज लागतील, त्यासाठी हे लार्ज PLC जे आहेत ते इंडस्ट्रीज मध्ये यूज केले जातात. ओके. देन डिफरन्स बिटवीन फिक्स्ड PLC अँड मॉड्युलर PLC. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फिक्स्ड PLC अँड मॉड्युलर PLC? फिक्स्ड PLC मध्ये नंबर ऑफ IOs जे आहेत फिक्स असतात. ओके. आणि मॉड्युलर PLC मध्ये जे नंबर ऑफ IOs असतात ते व्हॅरी होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. ओके. मग फर्स्ट पॉइंट, इन फिक्स्ड PLC द एलिमेंट्स फिक्स्ड ऑन मेन बोर्ड ऑन PLC. ओके. जे एलिमेंट्स आहेत, आपण डायग्राम बघितली फिक्स्ड PLC ची, ते PLCच्या मेन बोर्ड वरती बिल्ड केलेले आहेत. काय कुठले कुठले एलिमेंट्स असतील? पॉवर सप्लाय असेल, IO चे पोर्ट असतील किंवा प्रोसेसर असेल. ऑल आर फिक्स्ड ऑन मेन बोर्ड ऑन PLC. So this type of PLC is known as fixed. Number of IOs are fixed. Okay. Then in modular PLC, elements are modular form, mounted on a chassis or rack. Okay, rack type structure असेल आणि जे एलिमेंट्स आहेत ते मॉड्युलर फॉर्म मध्ये आहेत. ओके. सेपरेट मॉड्यूल आहेत, पॉवर सप्लायचं सेपरेट मॉड्यूल असेल, मेमरीचं सेपरेट मॉड्यूल असेल, किंवा जे IO डिव्हायसेस आहेत त्यांचा मॉड्यूल सेपरेट असेल, आणि हे जे मॉड्यूल आहेत सेपरेट ते रॅक टाइप स्ट्रक्चर मध्ये इन्सर्ट केले जातात आणि मग त्यांचं इंटरकनेक्शन मेड केले जातात. ओके. देन सेकंड पॉइंट, फिक्स्ड PLC size is very small and in modular PLC size is big. ओके. नंबर ऑफ IOs जास्त आहेत म्हणजे साईज बिग असू शकते. ओके. आणि फिक्स्ड PLC मध्ये नंबर ऑफ IOs जे आहेत ते फिक्स आहेत, as well as all elements are fixed on a main board of PLC. It is used in small applications, small machine applications मध्ये फिक्स्ड PLC यूज केला जातो. त्यामुळे फिक्स्ड PLC ची साईज कशी असेल? स्मॉल साईज आहे, आणि मॉड्युलर PLC ची साईज बिग आहे. ओके. देन थर्ड पॉइंट, इझी टू इन्स्टॉल अँड मॉड्युलर PLC कॉम्प्लेक्स इन्स्टॉलेशन. जे इन्स्टॉलेशन आहे PLC इन्स्टॉलेशन फिक्स्ड PLC चे इझी आहे बिकॉज इट इज fixed on a main board. Okay. All elements are fixed on the main board, so there is no requirement of any other or external device to connect to the PLC. But in modular PLC, there is a complex installation because all elements are present
in the separate module. Okay, and रॅक टाईप स्ट्रक्चर आहे आणि त्या रॅक मध्ये प्रत्येक मॉड्यूल इन्सर्ट करावा लागतो. सो installation of modular PLC is very complex. Okay, then next point, less than 32 IOs. फिक्स्ड PLC मध्ये जे IOs आहेत ते 32 पेक्षा कमी असतात. ओके, म्हणजे मॅक्सिमम IOs किती कनेक्ट करू शकतो फिक्स्ड PLC मध्ये 32. And in modular PLC more than 32 IOs are there. Okay, then fifth point, memory capacity is less. फिक्स्ड PLC ची मेमरी कॅपॅसिटी लेस आहे आणि मॉड्युलर PLC ची मेमरी कॅपॅसिटी हाय आहे. ओके, and sixth point, fixed PLC having low cost and modular PLC having high cost. Okay, बघा, फर्स्ट आपण डिफाईन केलं फिक्स्ड PLC मध्ये नंबर ऑफ आयओज फिक्स असतात आणि एलिमेंट्स हे मेन बोर्ड वरती इन्स्टॉल केलेले असतात. मॉड्युलर PLC मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेट मॉड्यूल असतात आणि रॅक टाईप स्ट्रक्चर मध्ये इन्सर्ट केले जातात. देन साईज फिक्स्ड PLC ची स्मॉल असेल, मॉड्युलर PLC ची हाय असेल. ओके, देन थर्ड पॉइंट, इझी टू इन्स्टॉल. Fixed PLCs are easy to install and modular PLCs are complex to install. Okay, then fourth point, in fixed PLC less than 32 IOs and modular PLC more than 32 IOs. Okay, then fifth point, in fixed PLC there is a memory capacity is very less or memory requirement is very less, and in modular PLC memory capacity is high. And last point, fixed PLC having low cost and modular PLC having high cost. Okay, this is comparison between fixed PLC and modular PLC. Okay, and last point from this unit is different IO devices and their function. Okay, first, industries, numbers of field devices are used as input sensors or devices like push buttons, limit switches, pressure sensor, flow sensor, temperature switches, level sensors, etc. to sense the different parameters. Some important input field devices with their actual photograph and functions are tabulated in the table. Okay, म्हणजे PLC ला आपण कुठले कुठले डिफरंट इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो आणि ते इनपुट डिव्हाइसेस जे आहेत त्यांचं फंक्शन काय आहे हे या टेबलमध्ये दिले. मग डिफरंट इनपुट डिव्हाइसेस लाईक पुश बटन्स, लिमिट स्विचेस, प्रेशर सेन्सर, फ्लो सेन्सर, ओके, देन टेम्परेचर स्विचेस, लेवल सेन्सर इटसेट्रा. म्हणजे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे सेन्सर्स असतील किंवा पुश बटन्स, स्विचेस असतील. म्हणजे त्यांचं वर्क काय, जे डिफरंट पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स सेन्स करून जे काही डिसिजन घ्यायचंय PLC ला त्यासाठी इनपुट प्रोव्हाइड करणं. मग फर्स्ट इनपुट डिव्हाइस आहे पुश बटन. मग पुश बटनचा सिम्बॉल शो केलाय. त्याचं फंक्शन काय पुश बटनचं, these buttons are used for start, run, cycle, jog or reset operation in the process. पुश बटन पुश केल्यानंतर शॉर्ट सर्किट मेड होणार. ओके, आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली जे सर्किट आहे ते कम्प्लीट होईल. ओके, मग याचं फंक्शन काय पुश बटनचं, तर रिसेट ऑपरेशन करण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी, रन करण्यासाठी आपण पुश बटन डिफरंट सर्किट मध्ये यूज करतो. किंवा PLCच्या इनपुटला जर आपण कनेक्ट केला पुश बटन तर जे काही इनपुट डिव्हाइस आपण कनेक्ट करतोय PLC ला ती रन होईल, स्टार्ट होईल किंवा रिसेट होईल. Then second input device, temperature switches. Temperature switch, these switches are used for sensing temperature or the measuring temperature. Temperature switches कशासाठी यूज केले, as an temperature sensors. These switches are senses the temperature or measures the temperature. Okay, push buttons कशासाठी, to reset, to start, to run or to cycle the operation in the processes. Then temperature switches, these switches are used for sensing temperature or for measuring temperature. Okay, temperature switches temperature measure करण्यासाठी किंवा temperature sense करण्यासाठी यूज केले जातात. Okay, then
नेक्स्ट लिमिट स्विचेस. सिम्बॉल दाखवला लिमिट स्विचेसचा. These switches are used as a sensors and detect the moving part that the moving part reached the limit. Okay, limit switches म्हटलं म्हणजे लिमिट स्विचेस कशासाठी यूज केले जातात? To detect the moving parts that moving part reached the limit or not. Okay, म्हणजे जे काही मुव्हिंग पार्ट आहेत ते त्यांची लेवल किंवा त्यांचं जे लिमिट आहे ते सेट करण्यासाठी लिमिट स्विचेस यूज केले जातात. ओके, देन नेक्स्ट इनपुट डिव्हाइस इज प्रेशर स्विचेस. प्रेशर स्विचेसचा सिम्बॉल शो केलाय. अँड फंक्शन ऑफ प्रेशर स्विचेस इज these are used to detect the presence or absence of pressure on the system. त्या सिस्टीम वरती प्रेशर प्रेझेंट आहे की ऍबसेंट आहे हे चेक करण्यासाठी प्रेशर स्विचेस यूज केले जातात. अँड लास्ट लेवल स्विचेस. These are level sensors which switch get activated when it reaches the present value. Okay, मग हे जे लेवल स्विचेस आहेत, लेवल स्विचेसचा यूज काय? गेट ऍक्टिव्हेटेड व्हेन इट रिचेस द प्रीसेट व्हॅल्यू. ओके, जेव्हा प्रीसेट व्हॅल्यू रीच होईल तेव्हा हे लेवल स्विचेस ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे बघा, फर्स्ट इनपुट डिव्हाइस आपण बघितली, पुश बटन. ओके, फर्स्ट पुश बटन, देन टेम्परेचर स्विचेस. पुश बटनचं वर्क काय? टू रिसेट द ऑपरेशन, टू स्टार्ट द ऑपरेशन. ओके, टेम्परेचर स्विचेस. These switches are senses the temperature or measures the temperature. Then limit switches. These switches are used as the sensors and detect the moving part that the moving part reached the limit. Moving part ने लिमिट रीच केले का नाही हे लिमिट स्विचेस सेन्स करतात, म्हणजे त्याची पोझिशन सेन्स करतात. Then pressure switches. These are used to detect the presence or absence of pressure on the system. Then level switches. These are level sensors. This switch get activated when it reaches the preset value. Preset value ला reach झालं की हा switch activate होतो, level switch. Then another input devices, thumb wheel switch. Okay, thumb wheel switch. These switches are used to select specific value or number. Okay, thumb wheel switch तुम्ही मूवीज मध्ये पाहिला असेल की एक नंबर घेतला जातो आणि ते स्विच रोटेट केलं जातं. परत नेक्स्ट नंबर डायल करायचा असेल, टेलिफोन कॉन्व्हर्सेशन मध्ये बघितलं असेल, नेक्स्ट नंबर घ्यायचा असेल तर तेव्हा अजून ते स्विच रोटेट केलं जातं. दिस इज थंब व्हील स्विच. दिस स्विचेस आर युज्ड टू सिलेक्ट स्पेसिफिक व्हॅल्यू और नंबर. स्पेसिफिक व्हॅल्यू किंवा नंबर सिलेक्ट करण्यासाठी थंब व्हील स्विच यूज केलं जातं. टेलिफोन मध्ये बघितलं असेल तुम्ही, जेव्हा नंबर डायल करायचा असेल तेव्हा ते स्विच रोटेट केलं जातं. 1 सिलेक्ट करून रोटेट केलं जातं, परत 2 सिलेक्ट करून रोटेट केलं जातं. अशा टाइपने नंबर डायल केला जातो. ओके, म्हणजे हे जे थंब व्हील स्विचेस आहे त्याचं ऍप्लिकेशन काय किंवा फंक्शन काय? These switches are used to select specific value or number. Okay, then flow switches. These switches are used to detect the presence of flow through pipe and used as a sensor to on off the control valve. Okay, फ्लो स्विचेस जे आहेत ते फ्लो पाईप मधला जो फ्लो आहे तो ऑन किंवा ऑफ करण्यासाठी यूज केला जातो. ओके, फ्लो कंट्रोलिंग साठी. अँड लास्ट प्रॉक्झिमिटी स्विचेस. प्रॉक्झिमिटी स्विचेस कॅन डिटेक्ट द ऑब्जेक्ट विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे ते सेन्सर्स आहेत, प्रॉक्झिमिटी सेन्सर्स which detect the object without any physical contact. These are the input field devices which are connected or connected to the PLC. PLC ला कुठल्या टाइपचे इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट केले जातात? These are the different input devices. अगोदर थेरी एक्झाम होती तेव्हा क्वेश्चन यायचा, which are the or write the function of any 4 input devices. मग कुठलेही 4 इनपुट डिव्हाइसेस सांगायचे आणि त्याचं फंक्शन पुढे मेन्शन करायचं. हे 4 मार्क्स साठी होतं. आता एमसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, फ्रॉम द फॉलोइंग विच आर द इनपुट डिव्हाइसेस ऑफ पीएलसी.
मग इनपुट डिव्हायसेस दिले जातील आणि त्यातला एखादा आउटपुट डिव्हाइस असेल किंवा अदर डिव्हाइस असेल, मग तुम्हाला चूज करायचे विच आर दी नॉट इनपुट फील्ड डिव्हाइसेस फ्रॉम दी फॉलोइंग. मग इनपुट डिव्हाइसेस थंब व्हील स्विच, फ्लो स्विचेस, प्रॉक्सिमिटी स्विचेस असे ऑप्शन येतील आणि एक एक्स्ट्रा एलईडी किंवा मोटार, म्हणजे हे आउटपुट डिव्हाइस आहे एलईडी मोटार, असे एखादा आउटपुट डिव्हाइस येईल आणि मग तुम्हाला करेक्ट आन्सर चूज करायचं आहे. ओके, अशा टाईपचा एमसीक्यू येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला हे इनपुट डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत ते माहित असायला पाहिजे. लक्षात ठेवायचं, पुश बटन्स, कुठल्याही टाईपचे स्विचेस किंवा सेन्सर्स जर असतील तर ते इनपुट डिव्हाइसेस असतात. ओके, इनपुट डिव्हाइसेस, स्विचेस, पुश बटन्स, सेन्सर्स etc. Okay, then output devices like motors, relay, lamps, buzzer, then solenoid all, actuators, heaters, display etc. are the output devices. Okay, display म्हणजे जे इनपुट डेटावरती ऑपरेट होतात ते आउटपुट डिव्हाइसेस. बघा, मोटार काय करते, तर इनपुट डिव्हाइस वरून स्पीड कंट्रोल करते. ओके, देन रिले सुद्धा इनपुट कम्पेअर करून मग आपण रिले थ्रू जे कंट्रोलिंग एलिमेंट आहे ते ऑन किंवा ऑफ करतो. लॅम्प असतील, बझर्स असतील, सोलेनाइड ऑल असेल, वॉटर लेवल जर कंट्रोल करायचे असेल तर ऑल थ्रू कंट्रोल केली जाते. Then actuators, heaters, displays, etc. are the output devices. Following are some important output devices with their actual photos and functions. Different output devices आणि त्याचं फंक्शन बघायचे आपल्याला, कुठले कुठले आउटपुट डिव्हाइसेस आहेत आणि त्यांचं फंक्शन काय आहे. फर्स्ट, मोटार. ओके, motors are used for different moving, rotating, stepwise rotation function in different processes. तर मोटर कशासाठी यूज केली जाते, फंक्शन्स इन डिफरंट प्रोसेसेस. तर डिफरंट प्रोसेसेस आहेत पीएलसी किंवा इंडस्ट्रीज मधल्या. यामध्ये जर मुव्हिंग एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल, रोटेट करायचा असेल किंवा त्याचं स्टेप वाईज रोटेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी मोटर्स यूज केले जातात. ओके, मोटर इज अ आउटपुट डिव्हाइस. देन displays are used for indicating different values of variables in the processes which are to be measured or controlled. डिस्प्ले मध्ये सुद्धा काय केलं जातं, जे काय आउटपुट आहे किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती जर डिस्प्ले करायची असेल, शो करायची असेल तर डिस्प्ले यूज केला जातो. डिस्प्ले हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. मोटर, डिस्प्ले. देन सोलेनाइड ऑल. सोलेनाइड ऑलचं फंक्शन काय आहे, सोलेनाइड ऑल आर युज्ड फॉर ऍक्च्युएटिंग डिफरंट ऍक्च्युएटर्स, लोड और अनलोड सिलेंडर्स और डायफ्रॅगम ऍक्च्युएटर्स. ओके, म्हणजे ऑल आहे हा एक. इट इज युज्ड टू ऍक्च्युएट द डिफरंट ऍक्च्युएटर्स. डिफरंट ऍक्च्युएटर्सना ऍक्च्युएट करण्यासाठी हा सोलेनाइड ऑल यूज केला जातो. लोड और अनलोड सिलेंडर लोड किंवा अनलोड करण्यासाठी हा सोलेनाइड ऑल यूज केला जातो. तुम्ही पाहिला असेल सोलेनाइड ऑल हा जेसीबी मध्ये असतो बघा, ते जे जेसीबीचं पुढचं टोक आहे ते अप डाऊन करण्यासाठी हा ऑल यूज केला जातो, सोलेनाइड ऑल. ओके, हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. देन relays are electromechanical switch which is used to provide main supply to the different appliances of devices through electrical pulse. रिले हे कशासाठी यूज केले जातात की जो मेन पॉवर सप्लाय आहे तो डिफरंट अप्लायन्सेसला कनेक्ट करणे किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी रिलेज यूज केले जातात. रिले हा पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. देन बझर, it is an electronic device which generates sound signal or beep signal used for giving alarm for safety. बझर हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. बझर जेव्हा पीएलसीच्या आउटपुट डिव्हाइस म्हणून कनेक्ट केला जाईल तो काय करेल, अलार्मिंग सिग्नल जनरेट करेल किंवा बीप सिग्नल जनरेट करेल टू इंडिकेट द सिस्टीम स्टेटस ऑफ सिस्टीम और एनी अदर पॅरामीटर्स. ओके, म्हणजे बझर हा इनपुट डिव्हाइसेसने सपोज जी प्री डिटरमाइंड लेवल आहे आणि ती लेवल जर क्रॉस केली
तर असं इंडिकेशन युजरला भेटावं यासाठी बझर यूज केला जातो. म्हणजे बझर हा पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. ओके, ऍज वेल ॲज LED असतील. ओके, LED पण आउटपुट डिव्हाइसेस आहेत. लॅम्प असतील. ओके, आउटपुट डिव्हाइसेस अजून पण आपण सांगू शकतो. मोटार, डिस्प्ले, सोलेनॉइड ऑल असेल किंवा रिले असतील, बझर असतील, लॅम्प असतील. ओके, एटसेट्रा आर दी आउटपुट डिव्हाइसेस. लक्षात ठेवायचे, आउटपुट डिव्हाइसेस हे कंट्रोलिंग एलिमेंट म्हणून आपण यूज करतो किंवा इंडिकेटिंग और डिस्प्ले युनिट म्हणून आपण यूज करतो. तुम्हाला यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर आउटपुट डिव्हाइसेस. आणि इनपुट डिव्हाइसेस आणि एखादा आउटपुट डिव्हाइस दिलं जाईल आणि तुम्हाला त्यातलं मग आउटपुट डिव्हाइस चूज करायचं आहे. ओके, म्हणजे मग थेअरी एक्झाम होती तेव्हा हे कुठलेही 4 आउटपुट डिव्हाइसेस विथ फंक्शन एक्सप्लेन करावे लागायचे. ओके, आता सिंपल आहे तुम्हाला. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे स्विचेस, लिमिट स्विचेस, प्रेशर स्विचेस और प्रॉक्सिमिटी सेन्सर असे इनपुट डिव्हाइसेस असतील आणि त्यात एखादा आउटपुट डिव्हाइस दिला जाईल, बझर, रिले इट्सेट्रा. आणि मग तुम्हाला त्यापैकी आउटपुट डिव्हाइस कुठला तो चूज करायचा आहे. म्हणजे बेसिकली हे जे इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजेत. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या दोन्ही पार्ट वरती पण MCQ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. बघा आपण काय काय बघितलं, एकदा रिवाइज करूया. In this lecture, we studied PLC classification. There are 2 types of PLC, fixed PLC and modular PLC. Fixed PLC यामध्ये number of IOs जे आहेत ते फिक्स असतात, as well as all parts are mounted on a single board. डायग्राम मध्ये दाखवलाय. फिक्स्ड PLC यामध्ये एकच बोर्ड असेल आणि त्यावरती IO डिव्हाइसेस, मेमरी, देन प्रोसेसर, हे ऑल जे आहेत युनिट हे एकाच बोर्डवरती माउंट केले जातील आणि एकाच सर्किट मध्ये ते सगळे प्रेझेंट असतील. ओके, आणि या PLCचं जे स्ट्रक्चर आहे किंवा IO डिव्हाइसेस, अदर जे मॉड्यूल असतात ते इंटरनली कनेक्टेड असतात. ओके, सेंट्रलाइज्ड असतात and it is determined by the manufacturer. मॅन्युफॅक्चररने ऑलरेडी पॉवर सप्लाय युनिट, मेमरी युनिट, IO डिव्हाइसेस किंवा IO पोर्ट जे आहेत ते ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग करत असतानाच माउंट केलेले असतील. ओके, आणि हे जे फिक्स्ड PLC आहेत यामध्ये नंबर ऑफ IOs जे आहेत हे लेस दॅन 32 असतील. ओके, 32 IOs असतील, लेस दॅन 32 असतील. This means that every type of output or input is fixed. Okay, every type of input and output is fixed and is determined by the manufacturer. Manufacturer ने determine केले जाते की या PLC ला number of IOs किती ठेवायचे, input devices जास्त ठेवायचे का output devices जास्त ठेवायचे. All decisions are decided by the manufacturer. Furthermore, the number of inputs and outputs may not be expanded in this type of PLC. म्हणजे मॅन्युफॅक्चररने ऑलरेडी किती इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी स्पेस दिलाय तेवढेच आपण कनेक्ट करू शकतो. जे IOs आहेत ते आपण एक्सपांड करू शकत नाही. ओके, दिस इज द फिक्स्ड PLC. देन modular PLC. The modular PLC is a type that allows multiple expansion of the PLC system through use of modules. Hence the term modular. या टाईपच्या PLC मध्ये जे अदर एक्सपान्शन आहे म्हणजे मेमरी एक्सपांड करायची असेल किंवा नंबर ऑफ IOs जे आहेत त्यांची जी क्वांटिटी आहे ती एक्सपांड करायची असेल, इन्क्रीज करायची असेल, चेंज करायची असेल तर PLC मध्ये डिफरंट मॉड्यूल्स यूज करून ते परफॉर्म केलं जातं. मग डिफरंट मॉड्यूल यूज केले जातात म्हणजे पॉवर सप्लाय असेल किंवा IO डिव्हाइसेस असतील, हे मॉड्यूलच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे या टाईपच्या PLC ला मॉड्युलर PLC असं म्हटलं. Modules gives the programmable logic controller additional features like increased number of IOs and they are usually easier to use because each component is independent of each other. मॉड्युलर PLC मध्ये ऑल जे पार्ट आहेत, नंबर ऑफ IOs असतील, मेमरी असेल,
हे मॉड्यूलच्या टाईप मध्ये असतात आणि प्रत्येकावरती ते डिपेंड नसतात. जे ऑल मॉड्यूल आहेत ते इंडिपेंडेंट फ्रॉम इच अदर अँड दे वर्क सेपरेटली. सेपरेट वर्क केले जातात आणि जेव्हा युजरला पीएलसी यूज करायचा असेल तेव्हा त्या सेपरेट मॉड्यूल मध्ये कनेक्शन मेड केलं जातं. म्हणजे सपोज पीएलसी यूज करायचंय, मग पॉवर सप्लाय मॉड्यूल मधून एक वायर घेतली जाईल आणि मग सेपरेट पार्टला ती कनेक्ट केली जाईल. मग पीएलसी ऑन होईल. त्यानंतर किती इनपुट डिव्हाइसेस किती आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करायचे त्या युजर कनेक्ट करू शकतो. Okay, so all the decisions are taken by the users. Okay, then a type of modular PLC is the rack mounted or rack mount PLC. हा जो मॉड्युलर पीएलसी आहे हा रॅक माउंट पीएलसी आहे. म्हणजे यामध्ये ज्या काही अदर मॉड्यूल्स आहेत, पॉवर सप्लायचं मॉड्यूल असेल, आयओचं मॉड्यूल असेल किंवा मेमरी असेल किंवा प्रोसेसर असेल, यासाठी स्पेसिफिक लोकेशन असेल आणि त्यामध्ये कनेक्शन करावं लागेल युजर्सना जेव्हा पीएलसी ऍज अन कंट्रोलिंग एलिमेंट म्हणून यूज करायचं असेल त्या टायमिंगला. ओके, आणि मग ते त्याचे सेपरेट रॅक असतात. ओके, रॅक मीन्स स्पेसिफिक स्पेस असतो, त्या स्पेस मध्ये ते मॉड्यूल इन्सर्ट करावे लागतात. ओके, सो modular PLC is a rack type structure. Then types of modular PLC. There are 3 types based on the number of IOs: small PLC, medium PLC, and large PLC. In the small PLC is having less than 100 IOs, and it has a memory from 2 KB to 10 KB. Okay, capable to provide small machine applications. Small PLCs are capable to provide small machine applications. Then medium PLC consists of up to 2048 32 KB, and in large PLC there are 8192 IOs and memory up to 32 KB. Okay, sorry, memory up to 750 KB. In this PLC, memory can be added without disturbing the executive program. मग memory expand करू शकतो, as well as number of IOs पण आपण expand करू शकतो. This type of PLCs are costly, then flexible, and low maintenance is required for that. It is widely used in industries. Large PLC हे industries मध्ये यूज केले जातात, कारण त्याचे प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे फर्स्ट म्हणजे मेमरी एक्सपांड करू शकतो, नंबर ऑफ आयओज एक्सपांड करू शकतो, इटसेट्रा. Then we study difference between fixed PLC and modular PLC. In fixed PLC, first point, elements fixed on main board of PLC. And in modular PLC, elements are modular form mounted on a chassis or rack. Rack वरती modules mount केले जातात, elements mount केले जातात. Then second parameter, size. Fixed PLC having small size, modular PLC having a big size. Third parameter or third point, fixed PLCs are easy to install, modular PLC are complex installation process. Okay. Then fourth point, fixed PLC having less than 32 IOs and modular PLC having more than 32 IOs. Okay. Then memory capacity. Fixed PLC has a less memory capacity and modular PLC have a high memory capacity. Then last point, fixed PLC having a low cost and modular PLC having high cost. This is comparison between fixed PLC and modular PLC. Then we study different input devices and different output devices which are connected to the PLC. Okay. आपण स्टडी केलं की डिफरंट इनपुट डिव्हाइसेस हे इनपुट मॉड्यूलला कनेक्ट केले जातात आणि मग इनपुट मॉड्यूल सीपीयू ला कनेक्ट केला जातो. सेम आउटपुट डिव्हाइसेस या आउटपुट मॉड्यूलला कनेक्ट केले जातात आणि मग आउटपुट मॉड्यूल सीपीयू ला कनेक्ट केलं जातं. मग नंबर ऑफ आयओज हे
पीएलसी वरती डिपेंड आहे. जर फिक्स्ड पीएलसी असेल तर नंबर ऑफ आयओज फिक्स असतात आणि लेस दॅन 32 असतात. ओके. आणि मॉड्युलर पीएलसी मध्ये नंबर ऑफ आयओज हे 32 पेक्षा जास्त असतात अँड इट डिपेंड्स अपॉन द युजर्स. ओके. अँड ऍप्लिकेशन वरती डिपेंड असेल. मग फर्स्ट आयओ डिव्हाइस इज नथिंग बट पुश बटन. These buttons are used for start, run, cycle, jog or reset operation in the process. प्रोसेस मध्ये रिसेट ऑपरेशन असेल किंवा रन ऑपरेशन करायचं असेल, स्टार्ट करायचं असेल तर पुश बटन यूज केले जातात. देन टेम्परेचर स्विचेस. These switches are used for sensing temperature and measuring the temperature. Okay. Then next input device, limit switches. These switches are used as a sensors and detect the moving part that the moving part reached the limit. Moving part detect करण्यासाठी limit switches use केले जातात. ओके. लिमिट स्विचेस हे जो मुव्हिंग पार्ट आहे त्याचं लिमिट रीच झालं की नाही ते डिटेक्ट करतात. ओके. देन प्रेशर स्विचेस. These are used to detect the presence or absence of pressure on the system. सिस्टीम वरती प्रेशरचं अब्सेंटिझम किंवा प्रेझेंट आहे की नाही हे डिसाइड करण्यासाठी यूज केले जातात. देन नेक्स्ट लेवल स्विचेस. These are level sensors which switch get activated when it reaches the present preset value. लेवल स्विच कधी ऍक्टिवेट होतं जेव्हा प्रीसेट व्हॅल्यू रीच करेल तेव्हा लेवल स्विच ऍक्टिवेट होईल. ओके. दिस इज द फंक्शन ऑफ लेवल स्विचेस. देन नेक्स्ट इनपुट डिव्हाइस इज नथिंग बट थंब व्हील स्विच. These switches are used to select specific value or number. स्पेसिफिक व्हॅल्यू किंवा नंबर जर चूज करायचा असेल तर थंब व्हील स्विच यूज केले जातात. देन नेक्स्ट इनपुट डिव्हाइस फ्लो स्विचेस. These switches are used to detect the presence of flow through pipe and used as a sensor to on off the control valve. फ्लो स्विचेस हे पाईप मधून जो फ्लो होत असेल, लिक्विड फ्लो होत असेल किंवा अदर कुठलं मटेरियल फ्लो होत असेल तर त्याचं प्रेझेन्स डिटेक्ट करण्यासाठी फ्लो स्विचेस यूज केले जातात. देन प्रॉक्सिमिटी स्विचेस. प्रॉक्सिमिटी स्विचेस कॅन डिटेक्ट द ऑब्जेक्ट विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे हे सेन्सर्स म्हणून ऍक्ट होतात. प्रॉक्सिमिटी सेन्सर्स विच डिटेक्ट द ऑब्जेक्ट विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्ट नसताना ऑब्जेक्ट डिटेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. दीज आर द डिफरंट इनपुट डिव्हाइसेस. ओके. आणि हे जे डिफरंट इनपुट डिव्हाइसेस आहेत ते इनपुट मॉड्यूलला कनेक्ट केलेले असतील आणि इनपुट मॉड्यूल थ्रू प्रोसेसरला कनेक्ट केले जातील. ओके. देन नेक्स्ट आउटपुट डिव्हाइसेस. ओके. आउटपुट डिव्हाइसेस devices like motor, relays, lamps, buzzer, solenoid valve, actuators, heaters, displays, etc. are the output devices. Okay. आउटपुट डिव्हाइसेस मग वन बाय वन बघूयात. फर्स्ट मोटार. मोटरचं फंक्शन काय असेल? मोटर्स आर युज्ड फॉर डिफरंट मुव्हिंग, रोटेटिंग, देन स्टेप वाइज रोटेशन फंक्शन इन डिफरंट प्रोसेसेस. डिफरंट प्रोसेसेस मध्ये मोटर्सचं वर्क काय असेल? किंवा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचं असेल, रोटेट करायचं असेल किंवा स्टेप वाइज रोटेशन परफॉर्म करायचं असेल तर मोटर्स यूज केले जातात. देन डिस्प्ले. Displays are used for indicating different values of variable in the processes. Okay. Different value display करण्यासाठी displays use केले जातात. The switch are to measured or controlled. Then solenoid valve. Solenoid valve are used for actuating different actuators, load or unload the cylinders or diaphragm actuators. Okay. Solenoid valve कुठे यूज केला जातो तर डिफरंट ऍक्च्युएटर्स मध्ये यूज केला जातो लोड आणि अनलोड करण्यासाठी. जे सिलेंडर्स आहेत ते लोड आणि अनलोड करण्यासाठी किंवा डिफरंट ऍक्च्युएटिंग सिग्नल मध्ये सोलेनॉइड ऑल यूज केले जातात. देन रिलेज. रिलेज आर इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच विच इज युज्ड टू प्रोव्हाइड मेन सप्लाय टू दी डिफरंट अप्लायन्सेस. रिलेचं वर्क काय? इट मेड द कनेक्शन बिटवीन दी इलेक्ट्रिक सप्लाय अँड दी आउटपुट डिव्हाइसेस. म्हणजे जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत
किंवा अप्लायन्सेस आहेत, हे अप्लायन्सेस ऑन किंवा ऑफ करण्यासाठी रिले यूज केले जातात. देन बझर, इट इज युज्ड टू इंडिकेट द सिग्नल or it is used to provide the indication of input and output devices. Okay, it is an electronic switch which generate sound signal or beep signal. Sound signal किंवा beep signal generate करण्यासाठी किंवा alarming signal generate करण्यासाठी बझर यूज केला जातो. बझर प्रमाणे साऊंडचं पण सेम वर्क असेल. साऊंड हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. ओके, देन एलईडी असेल. एलईडी पण डिस्प्ले ऍज अन डिस्प्ले किंवा आउटपुट डिव्हाइस जे आहे किंवा आउटपुट डिव्हाइसचे जे पॅरामीटर्स आहे त्याचे व्हॅल्यू जर डिस्प्ले करायचे असतील तर डिस्प्ले यूज केले जातात. म्हणजे अजून पण आउटपुट डिव्हाइसेस आपण सांगू शकतो. ठीक आहे, इथे आपला हा युनिट संपतो. वी विल स्टॉप हिअर. काय डाऊट असेल तर विचारू शकता. तर इनपुट डिव्हाइसेस कुठले आणि आउटपुट डिव्हाइसेस कुठले आहेत आणि त्यांचं फंक्शन काय आहे विचारला जाऊ शकतो. देन कंपॅरिझन लक्षात ठेवायचे. फिक्स्ड पीएलसी, मॉड्युलर पीएलसी, नंबर ऑफ आयओज वरती क्वेश्चन दॅन 32 असतील तर कुठल्या टाईपचा पीएलसी असेल. मोर दॅन 32 आयओज असतील तर कुठल्या टाईपचा पीएलसी असेल. स्मॉल पीएलसी, मीडियम पीएलसी आणि लार्ज पीएलसी. यामध्ये नंबर ऑफ आयओज आपण किती कनेक्ट करू शकतो आणि त्यांची मेमरी कॅपॅसिटी किती आहे. नेक्स्ट मॉड्युलर पीएलसी, फिक्स्ड पीएलसी. यामध्ये जे आयओ डिव्हाइसेस आहेत ते फिक्स्ड कुठल्या टाईप मध्ये असतात, एक्सपांड कुठल्या टाईप मध्ये होतात, एटसेट्रा. मेन कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ओके, वी विल स्टॉप हिअर. इथे आपला हा 4th युनिट संपतो. या युनिट वरती कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेल. युनिट नंबर 3 वरती टेस्ट राहिली आहे. माझं क्वेश्चन पेपर रेडी आहे, फक्त तुम्हाला टाइम नव्हता त्यामुळे आपण घेतली नाही. बघूया, तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा घेऊन टाकूया आपण. ठीक आहे, अटेंडन्स द्या. अटेंडन्स प्लीज. रोल नंबर 1, 2, 3. Okay, 3, 4, 5, Present. 6, Present. 7, Present. 8, 9, Present. 10, Present, ma'am. 11, Present. 12, Present. 13, 14, Present. 15, Present. 16, Present. 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, Present. 20, Present. 21, Present. 22, Present. 23, Present. 24, Present. 25, 26, Present. 27, Present. 28, 29, Present. 28. okay, 29, 30, Present. 31, Present. 32, Present. 33, Present. 34, Present. 35, Present. 36, 37, Present. 38, Present. 39, 40, Present. 41, Present. 42, 43,
Present. 44, Present. 45, Present, ma'am. 46, Present. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, 51, 52, Present. 53, 54, 55, Present, ma'am. 56, Present. 57, 58, Present, ma'am. 59, 60, 61, Present. 62, 63, 64, 65. Yes, ma'am. ओके ठीक है. Ma'am, 4 present. 4. ओके. एक विचारायचं होतं तुम्हाला